हॅलो. इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 5 संभाव्यता याचा आपण अभ्यास सुरू करतोय. तर यामध्ये आपण सुरुवातीला काही माहिती अभ्यास केलेला आहे, त्याचाच परत थोडक्यात उजळणी म्हणून परत एकदा आपण सुरुवातीपासून याकडे बघतोय. तर संभाव्यता हे प्रकरण अतिशय महत्त्वाचं आणि सोपं असं आहे. यामध्ये काही गोष्टी, काही शब्द आहेत, त्याचाही अभ्यास केला आपण. उदाहरणार्थ यादृच्छिक प्रयोग किंवा निष्पत्ती, समसंभाव्य निष्पत्ती अशा या शब्दांचा अर्थ वगैरे आपण पाहिला आहे. प्रत्यक्षात नमुना अवकाश म्हणजे काय याबद्दल सर्व अभ्यासलेला आहे, परंतु आता सुट्टीमुळे थोडासा आपला अभ्यासामध्ये खंड पडला होता आणि म्हणून थोडीशी या प्रकरणातील रिव्हिजन पुन्हा एकदा. नमुना अवकाश, एखादा प्रयोग केला की तो प्रयोग केल्यानंतर त्यामधून आपल्याला जे मिळणारं उत्तर आहे त्याला आपण फलित असा शब्द वापरतो आणि ती सर्व फलित एकत्र एका संचामध्ये लिहिली की त्याला आपण नमुना अवकाश असा शब्द वापरणार आहोत. नमुना अवकाश दाखवण्यासाठी एस हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ प्रयोग, एक नाणे फेकले हा जो प्रयोग आहे याला आपण यादृच्छिक प्रयोग असा शब्द वापरतो. यादृच्छिक प्रयोग असा प्रयोग की ज्यामध्ये निश्चित स्वरूपात फलित आहे, निष्पत्ती आहे किंवा उत्तर आहे. तर हा यादृच्छिक प्रयोग पहिला, एक नाणं फेकलं तर नेमकं काय होतं, आपल्याला दोन उत्तरं मिळू शकतात. पहिलं उत्तर असेल छापा, छापा याला एच हे चिन्ह वापरलंय. आणि दुसरं उत्तर कदाचित समजा छापा पडला नसेल तर दुसरं उत्तर काय असू शकतं, काटा असू शकतं. त्याला टेल असा शब्द आहे. हेड, याची हेड म्हणजे छापा आणि टेल म्हणजे काटा. एक नाणं असं आपण टॉस केलं तर आपल्याला या दोन पैकी एक कोणती तरी घटना पाहायला मिळेल किंवा उत्तर पाहायला मिळेल. आणि म्हणून एस नमुना अवकाश याच्यामध्ये ही दोन उत्तरे येतील. नमुना अवकाश म्हणजे काय आपण रिव्हिजन लेसन मध्ये पुन्हा एकदा थोडक्यात उजळणी बघतोय. मग एका वेळी एकच नाणं टाकलं, ते जर पडलं तर तुम्हाला एकतर छापा मिळेल किंवा काटा. म्हणजे या दोन्ही उत्तरांचा तयार झालेला हा जो संच आहे याला आपण नमुना अवकाश असा शब्द वापरतो. एखाद्या प्रयोगातून जी आपल्याला उत्तर मिळणार आहेत, फलित मिळणार आहेत, निष्पत्ती मिळणार आहे, या सर्व शब्दाचा अर्थ एकच. ती एकत्र एका संचामध्ये घेतली की त्याला आपण नमुना अवकाश. समजा या ठिकाणी दोन नाणी फेकली तर काय होतं, त्यावेळी नमुना अवकाश काय असेल बघा. एकाच वेळेला दोन नाणी घेतली आणि एकदम अशी टॉस केली तर वरच्या पृष्ठावर काय काय येऊ शकेल बघा बरं. समजा दोन्ही नाण्यांच्या वर काय येईल, छापा येऊ शकेल की नाही. समजा ही कृती झाली नाही, नाणी दोन्ही टाकली, पहिल्यावर छापा आला, दुसऱ्यावर काटा आला, ही सुद्धा शक्यता आहे, असेल की नाही. किंवा पहिल्यावर काटा आला, दुसऱ्यावर छापा आला, अशी पण स्थिती असेल. किंवा काय असेल, दोन्हीवर काटा असेल की नाही. म्हणजे हे झाले नमुना अवकाश. याच्यापेक्षा वेगळे काय असू शकेल का, दोन नाणी आपण टाकतोय तेव्हा याच्यापेक्षा वेगळी स्थिती काहीही असणार नाही. किमान या चार पेक्षा वेगळं उत्तर काही असणार नाही. आणि म्हणून या सर्व उत्तरांचा संच
त्याला आपण नमुना अवकाश समजू. आता नमुना अवकाश मधील घटक संख्या, आता यात किती घटक आहेत? 1 आणि 2. आणि म्हणून काय केलं, यातील घटक संख्या शेवटला दिली. तर ns बरोबर 2 आणि इथे ns बरोबर 4 अशा प्रकारे. आणि म्हणून पान नंबर 117 वर जो सारणी तक्ता दिलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे. बघा, नाणेफेक त्याला आपण यादृच्छिक प्रयोग असं म्हटलंय. त्यामध्ये नमुना अवकाश दिलेत, नमुना घटकांची संख्या दिली. आता 3 नाणी फेकली, त्यासाठी काय असेल? एका वेळेला 3 नाणी फेकली, 3 नाणी फेकली तेव्हाचा नमुना अवकाश तो लिहिताना आपण क्रम लक्षात ठेवायला पाहिजे. बघा, पहिल्या पृष्ठावर जेव्हा आपण एकदम 3 नाणी टाकली, पहिली स्थिती तिन्हीवर छापा आहे असू शकेल की नाही? पुढच्या स्थितीत एकावर काटा आला, पुढच्या स्थितीत हा काटा अजून मागे सरकला, असं झालं. दुसऱ्यावर काटा आला, उरलेले छाप आहे. तिसऱ्या स्थितीत हा अजून इकडे आला, अशा प्रकारची स्थिती आहे. पहिल्यावर काटा आला, दुसऱ्यावर छापा, छापा, ह्या स्थिती आहेत. हा क्रम लक्षात ठेवायचा आहे. 3H, शेवटचा H, परत तो मध्ये आला, परत तो पहिल्या स्थितीवर आला. पुढे H 2T आले, पहिला H आला, उरलेले 2T, परत हे 2T अजून पुढे आले, TTH असे आले, आणि परत THT, 2Tच्या मध्ये H, अशा प्रकारची स्थिती. आणि सर्वात शेवटी 3T, तिन्ही काटे आहे. आणि म्हणजेच या ठिकाणी NS बरोबर या सर्वांची संख्या मोजली तर ती किती येते? 8. तर या पुस्तकामध्ये दिलंय आणि तुम्ही ते काळजीपूर्वक पुन्हा अभ्यास, हा रिव्हिजन केलेला आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळे प्रयोग आहेत. मग फासा दिलाय, फासा तुम्हाला माहिती आहे का? अशा प्रकारचा फासा असतो, सापशिडी खेळायला आपण वापरतो तो ठोकळा. मग त्याच्यावर एका भागावर 1 खूण असते, दुसऱ्या भागावर 2 असते, तिसऱ्या भागावर 3 असते, चौथ्यावर 4, पाचव्यावर 5, सहाव्यावर 6, अशा प्रकारच्या खुणा असतात. मग समजा एक फासा असा टाकला तर उत्तर अपेक्षित असं काय मिळू शकेल? कदाचित वरचं पृष्ठावर 1 असेल, कदाचित 2 असेल, कदाचित 3 असेल. जास्तीत जास्त किती अंक असेल? जास्तीत जास्त मोठा अंक 6 असेल. आणि म्हणून या ठिकाणी नमुना अवकाश जर 1 फासा टाकला तर अंक काय काय मिळणार आहेत? पहिल्या पृष्ठावर 1 मिळू शकेल, कदाचित 2 मिळू शकेल, कदाचित 3, 4, 5, 6. यापेक्षा वेगळा अंक असेल का? त्या ठोकळ्याला पृष्ठ 6च असतील, म्हणून त्या पद्धतीने जास्तीत जास्त अंक 6. आणि म्हणून NS बरोबर 6. नमुना अवकाशातील घटक संख्या 6 असेल. तर अशा रीतीने या माहितीचा आपण या अगोदर अभ्यास केलेला आहे. तर हे सगळं तुम्ही पाहायचं आहे. त्यानंतर परत दुसरी गोष्ट आपण अभ्यासली ती म्हणजे घटना. शेवटपर्यंत येते, त्यामध्ये येत आहे. घटना हा पुढचा भाग आहे. म्हणजे प्रयोग केल्यानंतर त्यामधील असणाऱ्या बाबी. हे सगळे तक्त्यातील माहिती तुम्हाला लिहून काढायला सांगितलेली होती, लक्षात घ्या. तुमच्याकडे आता त्या वह्या एक बघायच्या आहेत. परत पुढचा भाग आहे तो घटना. काय
काय घटना याविषयी काही उदाहरणं आहेत ती वाचू शकता तुम्ही. वेगवेगळ्या घटनांची माहिती इथे दिलेली आहे. आता उदाहरणासाठी एक फासा टाकला असता. बघा सराव संच 5.3 मधील पहिलं उदाहरण 5.3 मधील उदाहरण क्रमांक 1 यावर चर्चा करतोय. डायरेक्ट एक फासा टाकला म्हणजे प्रयोग काय आहे, एक फासा टाकला हा प्रयोग आहे. आणि पुढे काय म्हणले, घटना ए अशी आहे, वरच्या पृष्ठावर समसंख्या मिळण्याची घटना आहे. त्यानंतर घटना बी काय म्हणलं, वरच्या पृष्ठावर विषम संख्या अशा दोन घटना आहेत. मग आता एक फासा टाकला तर नेमकी उत्तर काय मिळणार आहेत, त्याचा नमुना अवकाश काय आहे तो आपल्याला लिहायचा आहे. आता सांगितलं काय काय उत्तर शक्य आहे. पहिल्यामध्ये 1 असेल, कदाचित 2 असेल, कदाचित 3 असेल, 4 असेल, 5 असेल आणि 6 असेल. एवढंच काय, 7वा अंक असणारच नाही 6 पृष्ठ असल्यामुळे. तर नमुना अवकाश यामध्ये हे सगळे घटक झाले आणि म्हणून NS बरोबर 6 ही संख्या आहे. आता घटना ए या घटनेत काय असेल बघा बरं. वरच्या पृष्ठावर मिळणारा अंक हा सम, मग यातल्या समसंख्या कोणत्या, समसंख्या 2, 4 आणि 6. म्हणून 2, 4 आणि 6 या प्रकारे सम यामध्ये तुम्हाला हेच अंक मिळतील. आणि म्हणून NA या घटनेतील घटक संख्या झाली 3. हे लक्षात घ्या. तसंच घटना बी याच्यामध्ये काय असेल, वरच्या पृष्ठावर विषम संख्या, वरचं पृष्ठ जे आहे त्यात विषम संख्या कोणती असतील, मग 1, 3 आणि 5. म्हणून इथे 1 तरी असेल, 3 तरी असेल, 5 तरी असेल, अशा प्रकारचे. आणि म्हणून NB बरोबर किती आहेत, 1, 2, 3 घटक संख्या अशा पद्धतीने. तर अशा वेगवेगळ्या घटना त्यांचा अभ्यास आपला या अगोदर झालेला आहे. ही उजळणी म्हणून मी थोडक्यात ही उत्तरं किंवा ही पुन्हा थोडक्यात सांगतो. आणि मग सर्वात शेवटी संभाव्यता कशी काढली जाते त्यासाठीचं सूत्र, ए घटनेची संभाव्यता बरोबर PA प्रोबॅबिलिटी, म्हणून P हे अक्षर आहे. ए घटनेची शक्यता किती आहे, संभाव्यता किती आहे, त्यासाठी NA भागिले NS असं सूत्र. ए घटनेतील घटक संख्या 3 आलेली आहे ती, आणि NS नमुना अवकाशातील घटक संख्या, आणि म्हणून याचं उत्तर आलं 102. ए घटनेची संभाव्यता म्हणजे PA प्रोबॅबिलिटी ऑफ ए, आणि म्हणून NA भागिले NS. NA या घटनेतील घटक संख्या 3 आणि नमुना अवकाश संख्या 6 म्हणजे 102 ही झाली याची संभाव्यता. तसंच बी घटनेची संभाव्यता म्हणजे जर बी या घटनेची संभाव्यता किती आहे, तर NB भागिले NS. बी या संचातील घटक संख्या 3 आहे आणि NS आहे 6, नमुना अवकाशातील घटक संख्या 6, आणि म्हणून याचं सुद्धा उत्तर झालं
1/2. तर अशा रीतीने हे उत्तर ए जी घटना आहे त्या घटनेची संभाव्यता. ए घटना काय आहे? वरच्या पृष्ठावर समसंख्या मिळणे ही घटना. बी घटना काय आहे? वरच्या पृष्ठावर विषम संख्या मिळणे. मग त्याची संभाव्यता किती आहे? ती सुद्धा अर्धी आहे. 1/2 1/2 एकूण 6 अंक आहेत. मग 1 2 3 सम म्हणल्यानंतर 6च्या निम्मे 3 आणि इथे सुद्धा विषम 1 2 3 हे सुद्धा 6च्या निम्मे आणि म्हणून 50-50% 50% 50% या दोन्ही घटनेची शक्यता यामध्ये आहे. तर अशा प्रकारे हे प्रकरण संभाव्यता, घटनेची संभाव्यता कशी काढायची याविषयी माहिती सांगितली जाते. तर यातली उदाहरणे या अगोदर आपण अभ्यासलेली आहेत. घरी गेल्यावर यातली अजून पुढचा भाग तुम्ही पाहायला हरकत नाही. ठीक आहे, आपण इथे व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून थांबतोय. पुढची गणितं तुम्ही आता हे आहे असं मी क्रमाने सांगतोय तसं लिहून घ्या.